आपल्याला मुक्ती प्राप्त करायची असेल तर 3च गोष्टी आहेत, ध्यान, मौन आणि नाम. हेतू गुरुचरित्राचा हा सगळ्यामध्ये राहा, पण कोणाचे होऊ नका आणि कोणाचे अडकू नका. आपण सगळ्याचा उपभोग घ्यायचा आहे, पण अलिप्त राहून घ्यायचा. आपण एकदा काय संपूर्ण कार्यभार परमात्मा स्वामींच्या चरणांवर वाहिला की त्यानंतर आपण विचार कशाचाच करायचा नसतो. अहिंसा असावी तर कशी, म्हणजे प्रत्येकाला अहिंसा कोणाकडनं अपेक्षित आहे तर फक्त सनातन हिंदू संस्कृतीकडनं. आपले आराध्य किंवा आपले महापुरुष, आपले संत मंडळी, दैवत यांच्याबद्दल अपशब्द बोलणारे हे आपलेच येतो, की जो मला पूर्ण शरण आलाय, जो माझा महाभक्त झालाय, तो माझं काय, मीच त्याचं नामस्मरण करतो. अच्छा, असे कृष्णाचाही उल्लेख येतो की दत्तात्रयांचा हा विलक्षण स्वभाव आहे. ते एकदा प्रसन्न झाले तर आपल्या प्रसन्नतेची व्याख्या काहीही असू शकते, की मी प्रसन्न झालो तर मी हे देईल किंवा मी हे मागेल. परमात्म्याची प्रसन्नतेची व्याख्या साधारण नाहीये. आपल्यासाठी जो आनंद असतो तो असा ठराविक काही कालावधीपुरता असतो. परमात्म्याचा आनंद हा परम आनंद असतो, जो न संपणारा असतो. या कलियुगातही आपल्यासारखे असे अनेक भक्त आहेत की ज्यांना आजही परमात्मा स्वामी वेगवेगळ्या स्वरूपात वेगवेगळ्या पद्धतीने अनुभूती देतच असतात आपल्याला. की परमात्मा नृसिंह सरस्वतींचा कुठलाही फोटो किंवा कुठलीही मूर्ती तुम्ही बघा, ती कायम या मुद्रेत आहे. या मुद्रेचं नावच अभय मुद्रा. त्यामुळे आपण इतके भाग्यवान आहोत की जेव्हा नृसिंह सरस्वतींचं दर्शन तुम्ही घेता तर त्या क्षणी तुम्ही हे लक्षात यायला पाहिजे, आपण सर्वांना, आपल्याला, की आपलं अभयदान इथेच मिळालं. दादा, आता तुम्ही मला अनुभव विचारले आणि आपण श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृताबद्दल बोललो, पण याच्यासोबत एक बऱ्याच लोकांचं मी ऐकलं आणि मी स्वतः सुद्धा केलं की गुरुचरित्राचा 14वा अध्याय किंवा 18वा अध्याय हे खूप लोक ऐकतात किंवा त्याचं पठण करतात, वाचतात. तर गुरुचरित्राबद्दल काय गोष्टी आहेत, कारण की बरेच त्याचे नियम असतात आणि आपल्याला कमेंट्स पण अशा येतात, स्पेशली महिलांच्या, की आम्ही हे केलं तर चालतं का. तर याविषयी आम्हाला थोडं सांगा. पहिल्या नियमांबद्दल बोलू. गुरुचरित्र हे, आता आपण, गुरु म्हणजे कोण तर श्रीगुरु. यामध्ये श्रीगुरु असंच वर्णन केलं गेलेलं आहे परमात्मा नृसिंह सरस्वती यांचं. तर नृसिंह सरस्वती यांनी त्या अवतारात रूप कोणतं धारण केलं तर संन्यासी वेश. तर संन्यास धर्माच्या प्रचारासाठी त्यांनी हे सगळं केलं. पण विशेष गंमत सांगतो तुम्हाला. आता पहिला आता नियमांचं बोलू, की आता ज्या ज्या लेडीजने हे विचारलंय, मी ज्या गुरु परंपरेतनं येतो तर मी माझं मत न मांडता माझ्या वरिष्ठांचं मत मी मांडतो, की संन्यासी म्हणजे कसं, की ज्यांनी सगळ्यातनं त्यांचा जीव कमी केलेला आहे आणि आता त्यांना कुठल्याही प्रकारचे प्रलोभन नकोयत. म्हणजे प्रलोभन संसारी माणसाचे तर अजून म्हणजे वेगळेच असतात, वेगवेगळे. आता तर हा कलीचा अगदी स्ट्रॉंग युग आहे, त्यामुळे प्रलोभनं वेगवेगळे असणारच. पण त्या व्यतिरिक्त पण तुम्ही अध्यात्मात आल्यानंतरही तुमचे प्रलोभन अजून कमी व्हावे, गरजा कमी व्हाव्या, इच्छा, आकांक्षा, वासना, अपेक्षा, विचार सगळं संपूर्ण निघून जाऊन आणि मन पण अमन व्हावं, की मनामध्ये किंतु परंतु काहीच राहू नये. तर यासाठी संन्यास घेतला जातो, की म्हणजे मी आणि माझा परमात्मा स्वरूप कुठलंही आपलं आराध्य ते, तर यामध्ये कुठल्याही प्रकारचा दुवा पण राहू नये. आता मी म्हणजेच माझा दुवा होऊन त्याच्यामध्ये विलीन व्हावं, यासाठी संन्यास घेतात. तर हे या कारणाने मग यामध्ये आता जसं काही संन्यासी असतात की ज्यांचं असं नियम आहे की स्त्रीचा स्पर्श किंवा स्त्रीकडनं बनवलेले अन्न काही जण ग्रहण करत नाही. आता एक उदाहरण सांगतो मी. ते संन्यासी नव्हते, पण म्हणजे प्रचंड सद्गुरु कृपांकित अशी एक व्यक्ती मी तुम्हाला सांगतो, जे आता हयात नाहीत. 2 वर्षापूर्वी का 3 वर्षापूर्वी त्यांनी देह ठेवला. ते म्हणजे त्यांचं नाव आबा पाटील. त्यांचे सद्गुरू म्हणजे सद्गुरू चिले महाराज हे देखील अयोनिज. त्यांना कोणी म्हणजे ते मातृगर्भातनं जन्माला नाही आले, ते अयोनिज. आणि सद्गुरू चिले महाराजांबरोबर ते 17 वर्ष होते आणि त्यांना म्हणजे आबा पाटलांना ते ड्रायव्हर मामा म्हणायचे. अतिशय म्हणजे माझ्या दृष्टीने ते महाभक्त असलेले व्यक्तिमत्व, की ज्यांनी भक्तीची म्हणजे पराकाष्ठा गाठली अगदी, म्हणजे आणि अतिशय भाग्यवान की इतके मोठे सद्गुरू त्यांना लाभले. तर त्यांना देखील हा नियम चिले महाराजांनी दिला होता, पण ते संसारी होते.
तर त्यांना देखील हा नियम दिला की कुठल्याही स्त्रीने बनवलेलं अन्न ग्रहण करायचं नाही, पुरुषाने बनवलेलंच ग्रहण करायचं, इतरांकडे अन्न ग्रहणच नाही करायचं, फळं फक्त ग्रहण करायचं. हे सगळे त्यांना नियम सांगितले होते, कारण त्यांच्या मागील जन्मामधल्या काही गोष्टी त्यांना शिकवल्या होत्या आणि सांगितल्या होत्या. तर त्यांच्या एका कुठल्या तरी जन्मात चिले महाराज म्हणाले होते की तू संन्यास धारण केला होता आणि असं काय काय त्यांना काही रहस्य सांगितले होते. तर हा संवाद माझा आणि आबा पाटलांमध्ये झाला होता. त्यांनी त्यामध्ये मला हा एक प्रसंग सांगितलेला मला आठवतं. तर यावरनं पण आहे. आणि त्या व्यतिरिक्त पण मी अशा बऱ्याच साधूंना ओळखतो पर्सनली पण, की जे जे स्त्रियांच्या हातचं ग्रहण करत नाही. तर हे काय, तर हे एक प्रकारचं प्रलोभन. मग यामध्ये प्रलोभन आपण यामध्ये विचार वाईट असं कुठलं आणायची गरज नाही की त्यामध्ये ते म्हणजे अगदी काय वासनामय झाले असं नाही. याचा अर्थ असा होतो की कुठे ना कुठेतरी स्त्री, तर हिचा स्त्रीचा संपर्क म्हणजे मायेचा संपर्क असं संन्यासामध्ये धरलं जातं. तर मग माया म्हणजे काय, तर सगळ्या वाईट गोष्टी नाही, पण कुठे ना कुठेतरी आई पण आली त्यामध्ये, कुठे ना कुठेतरी बहीण पण आली आपली, म्हणजे मग कुठे ना कुठेतरी अडकणं आलं. मग हे एक येत दुसरं तिसरं असं करत 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 ते वाढत जाणार. आणि मग आपल्याला हा देह त्याग करताना आपल्याला काही ना काहीतरी आपल्या इच्छा, स्मृती, अपेक्षा परत पृथ्वीवर ठेवणं आलं, परत यासाठी जन्माला येणं आलं. संन्यास घेण्यामागचं कारण काय, तर परत मला पाठवूच नको परमेश्वरा, या उद्दिष्टाने आपण संन्यास घेत असतो. खूप क्वचित असतात त्यांचे उद्दिष्ट सफल होतात. तर या गोष्टीमुळे मी ज्या गुरु परंपरेत नेतो त्यामध्ये नियम असा आहे, नवनाथ ग्रंथ आणि गुरुचरित्र हे दोनही ग्रंथ. आता नवनाथ जे होते हे ब्रह्मचारी होते सगळेच, आणि श्री गुरु नृसिंह सरस्वती किंवा परमात्मा नृसिंह सरस्वती हे संन्यासी होते. तर यांना हे नियम ते स्वतः पाळायचे यांच्या वेशभूषेमुळे. तर त्यामध्ये होतं काय की ज्या ज्या स्त्रिया ज्या रजस्व धर्माला येतात तर त्यांनी तो पारायण किंवा पठण करू नये असं म्हणतात. आता यामध्ये बऱ्याच जणांची आपापली मतं आहेत. आता ते त्यांच्या त्यांच्या गुरूंच्या मर्जीनुसार किंवा त्यांच्या आदेशानुसार नक्कीच जाऊ शकतात. तर मी माझ्या वरिष्ठांचं ऐकतो, आणि ज्यांना ज्यांना रजोधर्म आता येत नाही, घरातनं बाहेर पडलेले आहेत, तर त्या स्त्रिया नक्कीच पारायण करू शकतात, पठणही करू शकतात. पण ज्यांना ज्यांना करायचंय तरी पारायण पठण करायचं असेल तर संक्षिप्त गुरुचरित्र याचं नक्कीच ते पारायण पठण अगदी अगदी नक्कीच करू शकतात. याचे अनेक आवर्तन आहेत, याचे अनेक संतांनी त्याचे अनुवाद केलेले आहेत, तर त्याचं देखील ते पारायण करू शकतात. त्याचाही फायदा होतो, लोकांना लाभ होतोच नक्की. नवनाथ ग्रंथाचा असं मी ऐकलं नाही अजून संक्षिप्त कुठलं आलंय, पण जे आहे ते मी म्हणजे ओरिजिनल जो ग्रंथ नवनाथ भक्तिसार आहे तोच मी ऐकलेला आहे. त्याचं देखील काही संक्षिप्त आलं तर त्याचंही त्यांनी पठण करावं असं सगळ्यांना सांगणे. 14वा अध्याय आणि 18वा अध्याय, तर याबद्दल थोडं मी काही गोष्टी सांगतो. आता सॉरी, थोडं विषयांतर करतो. रजस्व म्हणजे काय, आयोनिज म्हणजे? हो, रजस्वला धर्म म्हणजे मेन्स्ट्रुएशन, जो लेडीजचा जो असतो म्हणजे पिरियडिक सायकल नुसार जो दर महिन्याला येतो तो धर्म. आणि अयोनिज म्हणजे जे मातृगर्भातनं आलेले नाही आहेत, जे प्रकट झालेले आहेत ते अयोनिज, त्यांना अयोनिज म्हणतात. ओके, असं. हा, तर 14वा अध्यायामध्ये आता त्याची थोडीशी सुरुवात आपण ऐकली असेल की आता ज्यामध्ये एक ब्राह्मण असतो, त्याला पोटशुळ म्हणजे पोट दुखण्याचा त्रास होता. मग त्याने काहीही ग्रहण केलं तरी त्याला त्रास जायचा, आणि ते कॉन्स्टंट त्याचं दुखणं असह्य होतं, आणि तो म्हणजे मरायलाच चालला होता, म्हणजे तो जीव देणारच होता. मग तिथे नृसिंह सरस्वतीने त्याला वाचवलं आणि त्याला सांगितलं की थांब, चल. मग ते घेऊन गेले, आणि त्याच दरम्यान सायनदेव हे त्यांना भेटले, आणि मग सायनदेवांनी सांगितलं की आमच्या नृसिंह सरस्वतींना भेटले. ते म्हणाले की आमच्या घरी यावं अशी इच्छा आहे. तर हो म्हणाले. परमात्मा नृसिंह सरस्वती तयार झाले, आणि मग ते सगळे घरी त्यांच्या घरी. आणि नृसिंह सरस्वतींनी मग सांगितलं सायनदेवांना की म्हणजे त्यांच्या घरी जाण्यापूर्वी पहिलं सांगितलं, आधीचा हा भाग आहे, की जो ब्राह्मण आहे याला तुझ्या घरी जेवू घाल. अच्छा. तर सायनदेवांनी हा सगळा प्रकार बघितला होता. त्यांना असा प्रश्न पडला की मी द्यायला तयार आहे, पण मला काही पातक लागणार नाही ना, किंवा काही म्हणतात ना ब्रह्मपातक काही लागणार नाही ना. तर नृसिंह सरस्वती म्हणाले काही होणार नाही, तू काळजी करू नको. त्या ब्राह्मणाने सायनदेवांच्या घरचं अन्न ग्रहण केलं, आणि त्याची पोटशुळाची व्यथा थांबली पूर्ण, आणि मग तो नृसिंह सरस्वतींचा आभारीत झाला, अर्थात त्यांचा भक्त झाला. मग सायनदेव हे त्याला तर म्हणजे ते सगळं ते पुढचा मग प्रकार आहे की सायनदेव परत नृसिंह सरस्वतींना भेटले,
परमात्मा नृसिंह सरस्वती यांना ते म्हणजे सपत्नीक म्हणजे दाम्पत्य, ते नवरा बायको एकत्र भेटले, पूजन केलं त्यांनी नृसिंह सरस्वतींचं, घरी आवाहन केलं, ते घरी आले, पाद्यपूजन झालं, पूर्ण त्यांचे पंचोपचार पूजन झालं आणि परमात्मा नृसिंह सरस्वती अतिशय प्रसन्न झाले त्यांच्यावर. इथे आता मग पुढचा भाग असा आहे की मग सायनदेव म्हणाले की मला अतिशय आनंद झालाय की साक्षात श्री गुरु तुम्ही इथे आलात आणि तुम्ही म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश हे एकत्रित आहात, पण अज्ञानी मनुष्य हा तुम्हाला फक्त या देहाने ओळखतो आणि त्याला हे लक्षात येत नाही की तुम्ही साक्षात परमेश्वर आहात आणि हे साक्षात सद्गुरु रूप तुमचं आहे, असं हे तो स्वतः त्यांचं कौतुक करतो. आणि नंतर मग तो म्हणतो की मी एका अडचणीत आहे, तर यामध्ये असं आहे की मी एका यवनाकडे कामाला आहे. तर त्या यवनाचं असं आहे की तो दर वेळेला काही काही ठराविक कालावधी आहे की ज्यामध्ये तो ब्राह्मणांचा वध करतो, ब्राह्मणांना मारून टाकतो. तर मला म्हणजे मी तुम्हाला शरण आलोय, तर मला आता प्रश्न पडलाय, असं तो म्हणतो की मला तर तुमचं दर्शन झालंय आता, तर आता माझं काय होणार आहे. तर असा त्याला प्रश्न पडतो. म्हणून मग परमात्मा नृसिंह सरस्वती त्याला अभयदान देतात. आता यामध्ये विशेष गोष्ट पण कशी आहे बघा की परमात्मा नृसिंह सरस्वतींचा कुठलाही फोटो किंवा कुठलीही मूर्ती तुम्ही बघा, ती कायम या मुद्रेत आहे. या मुद्रेचं नावच अभय मुद्रा आहे. त्यामुळे आपण इतके भाग्यवान आहोत की जेव्हा नृसिंह सरस्वतींचं दर्शन तुम्ही घेता, तर त्या क्षणी तुम्ही हे लक्षात यायला पाहिजे आपण सर्वांना, आपल्याला, की आपल्याला अभयदान इथेच मिळालं. या मुद्रेचंच नाव अभय मुद्रा आहे. तर असं त्यांना अभयदान तर मिळालं आणि ते म्हणाले की तू 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 निसंकोचपणे जा, कुठलीही काळजी करू नको, मी बघतो. आणि मग नृसिंह सरस्वतींनी त्यांना सांगितलं होतं की तू तिकडे गेलास तरी तो तुला प्रेमाने परत पाठवून देईल, तू काही काळजी करू नकोस, मी इथेच थांबतो, तू येईपर्यंत मी थांबणार. मग ते थांबले, म्हणजे काही वेळ त्यांच्या घरी थांबले सायनदेवांच्या, आणि मग ते एका संगमावरती गेले होते तिकडे. आणि मग सायनदेव जेव्हा त्या यवनाच्या इकडे गेले, त्या स्थानी तिकडे गेल्यानंतर त्यांनी बघितलं तो यवन त्यांच्याकडे बघून असा चिडलेला होता, डोळे लाल झाले होते. मग त्याच्या मनात विचार आले की अरे हा एकदम अग्नीसारखा तप्त लाल झालेला आहे, तो चिडलेला दिसतोय, तो आता काय करणार. मग तो असा आरडाओरड करत होता आणि मग तो आतमध्ये चाललाच होता याच विचाराने, याच मनसुब्याने की चला आता ह्या ब्राह्मणाला आपण मारू शकतो. म्हणजे काय माहिती का एखाद्याची वृत्ती तशी असते. तर मग तो आत गेला. आत जात असताना त्याला जे कुठली आतमधली खोली असेल तिथे गेल्यानंतर त्याला चक्कर आल्यासारखं झालं. त्याला चक्कर आली आणि थोडं अंधुक दिसायला लागलं. तो पडला आणि पडल्यानंतर मग त्याला असं स्वप्न पडलं की एक ब्राह्मण आहे आणि तो ब्राह्मण येऊन त्याच्या अंगावर बसलाय आणि त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे करतोय. आणि हे बघून तो घाबरलाय. मग त्याला लक्षात नाही आलं काय होतंय. मग तो घाबरत पटकन डोळे उघडले त्याने आणि मग तो प्रचंड घाबरला आणि मग त्याला कळत नव्हतं काय करायचं. तो इतका घाबरला की मग तो बाहेर आला, सायनदेवांना म्हणाला की तुम्ही जा आता. मग तो घाबरला इतका की त्याला लक्षात आलं की आपण काही करायचं नाही, आता यांना काही वध वगैरे काही नाही करायचा. त्यांना निघताना पण त्यांना बऱ्याच काही भेटवस्तू दिल्या आणि आदराने त्यांच्याशी एकदम नीट वागला आणि मग त्यांना जायला सांगितलं आणि मग ते तिथून आले. आता होतं काय की ह्या फक्त आपण एक गोष्टी रूप जर आपण ऐकलं तर आपल्या काही प्रमाणात असं वाटेल की हा ठीक आहे, म्हणजे हा चमत्कार झाला. तर अशा प्रकारचे बऱ्याच जणांनी बरेच चमत्कार अनुभवलेही असतील. या कलियुगातही आपल्यासारखे असे अनेक भक्त आहेत की ज्यांना आजही परमात्मा स्वामी वेगवेगळ्या स्वरूपात वेगवेगळ्या पद्धतीने अनुभूती देतच असतात आपल्याला. तर यामध्ये मतिदार अर्थ असा होतो की पहिली गोष्ट, जेव्हा नृसिंह सरस्वती भेटल्या सायनदेवाने अजिबात त्यांचं गाऱ्हाण मांडलं नाही. की अगदी जीवाला बेतलेला प्रसंग आहे की आज मी मरेल का जिवंत राहील हेही त्यांना माहित नव्हतं. आणि कदाचित त्यांचा हा मनातला भाव किंवा त्यांचा अंतरंग एकदम विशाल आणि त्यांचं अंतःकरण शुद्ध असावं हे परमात्मा नृसिंह सरस्वतींना माहीत असावं. म्हणूनच त्यांनी योजना करावी आणि त्यांना भेटावं, त्यांच्या घरी देखील जावं, अन्न वगैरे देखील ग्रहण करावं. म्हणजे किती मोठा प्रसंग आहे हा. या सगळ्या प्रसंगातून आपण हेच शिकतो की आपण एकदा काय संपूर्ण कार्यभार परमात्मा स्वामींच्या चरणांवर वाहिला की त्यानंतर आपण विचार कशाचाच करायचा नसतो. मग भले आपण ज्या अपेक्षेने शरण गेलोय ती अपेक्षा जरी आपण फुलफिल होणार नसेल, पूर्णत्वाला जाणार नसेल, जगासाठी दिसताना आपण कदाचित मृत्यूला पावलेला असतो, पण आपल्याला माहिती असू शकतं की तो मृत्यू आपल्याला कसा आला. जगासाठी दिसताना कदाचित आपली हार असू शकते, पण सूक्ष्म योनीमध्ये
एखाद्याला माहिती नसतं की त्याच्या मृत्यू समयी त्याला घ्यायला येणारी शक्ती कोणती आहे, काही सांगता येत नाही. आणि शरणागत वत्सल असल्या कारणाने परमात्मा स्वामी हे पापीतल्या पापी व्यक्तीला देखील अगदी तो पूर्ण शरण आला की त्यानंतर ते त्याला कसं कसं वाचवतील हे काही सांगता येत नाही. आणि हे 100% घडत. हे आजही माझं तर म्हणणे आजही नक्कीच चालू असणार आहेत सगळीकडेच. बऱ्याच ठिकाणी आता मी काही केसेस देखील बघितले की मध्ये आता बघा युद्धजन्य परिस्थिती काही देशांमध्ये आल्या, आपल्या देशातही काही काही ठिकाणी फार वाईट प्रसंग चाललेले आहेत. तर मग अशा ठिकाणी मी काही काही व्हिडिओज देखील बघितले की लहान लहान बाळ, लहान लहान मुलं की म्हणजे अक्षरशः बिल्डिंग पडल्या, लोक अक्षरशः मेले, पण ती जिवंत राहिलेत. लहान बाळं राहिलेत, म्हणजे बालवयातले काही मुलं वगैरे मुली हे सगळे जिवंत आहेत. हे कसं काय? तर बघायला गेलं तर शरीर त्यांचं छोटं आहे, तरीही त्यांना काहीही झाले नाही. मग ही देखील परमात्म्याची किमया आहे की तो त्याचं म्हणजे त्याची काय म्हणतात, त्याची काठी जशी फिरवेल तर त्या काठीने कोणाचं रक्षण करेल आणि त्या काठीने कोणाला शिक्षा करेल हे देखील आपल्याला सांगता येत नाही. तर हे तर आपल्याला 14व्या अध्यायात कळतं. 18व्या अध्यायाबद्दल आता एक प्रसंग येतो. आता मी थोडंसं कोरिलेशन्स बद्दल सांगतो. आता काय होतं ना की बरेच जण आहेत की ज्यांचं म्हणणं आहे की मी कायम नुसतं श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत त्याबद्दलच बोलतो. होतं काय की माझा हा पर्सनल अनुभव आहे की जसं तो ग्रंथ आला, आयुष्यातच आला, त्यानंतर इतके विलक्षण अनुभव यायला लागले की हे माझे एकटेच अनुभव नाही आहेत, हे बऱ्याच जणांचे अनुभव आहेत. माझी तर इच्छा आहे की संपूर्ण जगाने ती अनुभूती घ्यावी. हळूहळू करत ते म्हणजे आता सगळ्या भाषांमध्ये आहेच तो ग्रंथ, सगळ्यांनी सगळ्या भाषांमध्ये तो पठण करावं. आता कोरिलेशन्स पण का महत्वाचे आणि तो ग्रंथ देखील का महत्वाचा, गुरुचरित्रा समान तो ग्रंथ असणारा. तर 18वा अध्याय ज्यामध्ये असं एक वर्णन येतं बघा की अमरेश्वर तिकडचा हा प्रसंग येतो. तर तिकडे जो ब्राह्मण होता, जो कायम अभ्यासू प्रवृत्तीचा होता आणि अध्ययन करायचा, पण तो दरिद्री होता. आणि त्याच्या घरी जेव्हा ते त्यांचं कसं होतं की उत्पन्नाचं साधन फार कमी, आणि त्यांच्या घराच्या दारातच एक वृक्ष होता, ते भाजीचं वेल होती वेल. तर ती त्या वेलीच ती भाजी करायची आणि ती खायचं. तर परमात्मा नरसिंह सरस्वती त्यांच्या घरी गेले भिक्षा मागायला, आणि तिथं अतिशय आनंद, म्हणजे त्यांना अत्यानंद झाला. आणि ते म्हणाले की बस आता जेवायला लगेच बसले. त्यांनी लगेच ते अन्न ग्रहण केलं. अन्न ग्रहण करून मग परमात्मा नरसिंह सरस्वती बाहेर पडत असताना त्यांनी ती वेल उपटली, तोडली आणि बाहेर निघाले. तर मग हे बघितलं तर आता ह्यामध्ये मी वेगवेगळे अर्थ सांगतो तुम्हाला. ती जी स्त्री होती, ब्राह्मण स्त्री, ती विलाप करू लागली. म्हणजे तिला असं झालं की म्हणजे ती थोडंसं अपशब्द बोलली परमात्म्याबद्दल, नरसिंह सरस्वतींबद्दल. आणि तिचा जो नवरा होता तर तो ब्राह्मण मात्र म्हणाला, बायकोला तो शांत करत होता. तो म्हणाला की अपशब्द गुरूंबद्दल बोलू नको. श्री गुरूंनाच आपल्याबद्दल काही ना काहीतरी योग्य माहिती, आपलेच मागील काही जन्मातले कर्म, म्हणून आपल्याला हे सगळं भोगावं लागतंय. तर आता त्यांनी ती काढलेलीच सेवेल तर आपण ही पूर्णच काढू, म्हणून त्यांनी ते परत संपूर्ण उकडून पूर्णच काढली. आणि मग त्याला नेमकं तो सोन्याचा अंडा सापडला. आता यामध्ये मी अजून काही विशेष गोष्टी सांगतो. ह्याचं कोरिलेशन आणि परफेक्ट पास्ट लाईफ, म्हणजे तो जो ब्राह्मण आहे त्याची पास्ट लाईफ जी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृतामध्ये दिलेली आहे ती म्हणजे नरसावधानी. जे कायम अप्पल राजू शर्मा आणि बापांना चरळू यांना पाण्यात बघायचे. आणि त्यांनी म्हणजे त्यांनी ठरवलं होतं, योजना केली होती सगळ्यांनी मिळून की त्यांना ब्राह्मण परिषदेतनं बहिष्कृत करावं. यासाठी त्यांनी एवढ्या योजना केल्या. त्यांची शिखा असायची पाठीवर फिरायची, तर श्रीपादांच्या फक्त कृपा म्हणजे काय म्हणतात दृष्टिक्षेपाने त्यांची ती शिखा गळून पडली. आणि त्यांनी त्यांच्यात एवढी त्यांच्या साधनांची शक्ती होती की ते नुसतं स्मरण करता क्षणी ती व्यक्ती त्यांच्या समक्ष उभी राहायची, एवढं त्यांचं तेज होतं. पण त्यांच्या केवळ पापबुद्धीमुळे त्यांच्यातला पुण्यदेह बाहेर आला. आणि तो त्यांना म्हणाला, म्हणजे नरसावधानींना म्हणाला की तुझ्याकडनं अपराध घडलाय आणि साक्षात दत्तात्रय स्वरूप असलेल्या श्रीपादांबद्दल तू वाईट बोललास, म्हणून मग मी आता त्यांच्याकडे चाललो. म्हणून तो गेला आणि त्यांच्यात फक्त पापदेह राहिला. मग त्यांचे दिवस पालटले, मग त्यांना त्रास झाला. आता कसं सांगतो बघा की सद्गुरु कृपा कटाक्ष हा एक आशीर्वाद आहे. ओके. बऱ्याच साधूंना मी हा देताना ऐकला देखील आहे की दर्शन घेताना आपोआप त्यांच्या मुखातून निघतो की
श्रीगुरु कृपा कटाक्ष प्राप्तिरस्तु किंवा सद्गुरु कृपा कटाक्ष प्राप्तिरस्तु असा एक आशीर्वादच आहे. तर एक प्रकारे हा आशीर्वाद सफल होणं म्हणजे काय, तर नरसावधानी हे म्हणजे त्या जन्मामध्ये ज्या काळात श्रीपाद श्रीवल्लभ होते स्वामी, आता त्यावेळेला श्रीपाद स्वामी परमात्मा स्वामी हे एकदम लहान होते वयाने, आणि त्याच दरम्यान पिठापूरमध्ये असतानाच ते गतप्राण झाले, म्हणजे ते गेले, वारले, म्हणजे नरसावधानी वारले. आणि नरसावधानी वारले तर मग त्यांना सगळे स्मशानभूमीत गेले. नरसावधानींची जी बायको होती ती म्हणाली परमात्मा श्रीपाद स्वामींना की म्हणजे असं माझ्या बाबतीत कसं होऊ शकतं, माझं कुंकू कसं काय गेलं वगैरे, एवढं सगळं ती विलाप करू लागली वगैरे काय काय. आणि जसं त्यामध्ये दिलंय ते मी परत काही शब्दांचा उल्लेख करतो की श्रीपादांचं हृदय लोण्याप्रमाणे होतं. आणि हे खरंच आहे हो, म्हणजे आता हे अनुभूती घेतल्यावरच कळतं आपल्याला. तर त्यांचं हृदय लोण्याप्रमाणे होतं. त्यांना वाईट वाटलंच अर्थात, आणि मग त्यांनी ठरवलं की चला आता काहीतरी लीला धारण करू. आणि ही परमात्म्याची लीला म्हणजे काय बघा, अगदी एवढ्या सगळ्या गावासमोर, पिठापूरमधल्या सगळ्या वासियांसमोर त्यांना असा अग्नी त्यांचा मुलगा देणार, त्याच दरम्यान श्रीपाद स्वामी मोठ्याने हसायला लागले आणि म्हणायला लागले की हा बघा नाटक करतोय वगैरे काय काय, त्यामध्ये आहे काय शब्द आहेत, काय वाक्यरचना आहे त्यामध्ये. तर मग सगळे अवाक झाले की असं का बोलतायत. श्रीपाद स्वामी तिथे गेले आणि जाऊन त्यांच्या आज्ञाचक्राला, म्हणजे दोन भुवयांच्या मध्ये अंगठ्याने स्पर्श केला. आणि मग ते झोपेतनं उठून, जसं एखादी व्यक्ती बसते तसे ते उठून बसले, म्हणजे कुठे लाकडांवरती त्यांना ठेवलेलं होतं ते. आता हा उल्लेख स्पष्ट त्यामध्ये दिलेला आहे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृतामध्ये की त्यावेळेला नरसावधानींना सूक्ष्म ज्ञान प्राप्त झालं. सूक्ष्म ज्ञानाचा अर्थ काय होतो की अदर डायमेन्शनल वर्ल्डमध्ये जे आपल्याला नेकेड आयने दिसत नाही त्या गोष्टी देखील सहज दिसायला लागतात. तर त्यावेळेला सूक्ष्मदेह जास्त कार्यरत असतो. तर सूक्ष्मदेहाने त्यांना दिसायला लागलं की हे मग पुढे मग त्यांचा मृत्यू कसा होणार आहे, मग तिथून पुढे मग ते पुढच्या जन्मी कुठे जन्माला येणार आहेत, तिथे ते आले की ते कसे दरिद्री ब्राह्मण असणार आहेत, मग ते कसे एकाच वेलीच्या त्या भाजीतनं उदरनिर्वाह करणार. मग परमात्मा श्रीपाद स्वामी नृसिंह सरस्वती स्वामी स्वरूप धारण करतील, मग ते घरी येतील, वेल उपटतील, मग आपली दरिद्रता दूर होईल. हा त्यांना प्रसंग दिसला. पण अजून एक गोष्ट मला सांगायची की श्रीपाद स्वामी असताना म्हणजे ते होते आणि तरी ते इतके वर्ष त्यांना हिणवत राहिले. श्रीपाद स्वामींचे वडील अप्पलराजू शर्मा, आजोबा बाप्पनाचार्लू यांच्याबद्दल अपशब्द बोलत राहिले. याचं पाप तर त्यांना लागलं, ते भोगले. त्या जन्मात, त्याच्या पुढच्या जन्मात ते अर्धा आयुष्य ते भोगले. पण सात्विकता कशी मिळते बघा, जी केवळ एका स्पर्शाने त्यांना मिळाली. म्हणजे मला सांगायचं असं आहे की नरसिंह सरस्वती वेल उपटून गेले, बायकोच, त्या ब्राह्मणाची बायको जेव्हा विलाप करू लागली त्यावेळेला त्यांनी अपशब्दाने वापरले. कुठे ना कुठेतरी त्यांच्यामध्ये मागील जन्मातल्या म्हणजे श्री गुरूंचाच, म्हणजेच स्वामींचा स्पर्श आणि त्याचे संस्कार त्यांच्यामध्ये कसे राहिले बघा, की वाईट परिस्थितीतही त्यांनी चांगलं काहीतरी असेल ही बुद्धी त्यांची शाबूत राहील. आणि माझं हे सगळ्याच स्वामी भक्तांना सांगणं आहे की अशी बुद्धी आपल्या सर्वांना प्राप्त हो, अशी पहिली प्रार्थना आपण करू. की नकळतपणे आपली वाईट परिस्थिती आहे म्हणून आपण काय काय बोलतोय. तुम्ही असं बऱ्याच जणांना पाहिलंय की जे स्वामींच्या नावाने खूपच काय काय म्हणजे फारच वाईट बोलतात, म्हणतात की आम्ही खूप भक्ती केली मग आमच्याच बाबतीत असं का. तर हे पहिली गोष्ट तर आपले कर्म, हे फार महत्वाचा भाग आहे. पण जरी तसं असले तर त्यांना पहिलं मान्य करून आपण परमात्मा स्वामींच्या इच्छेने जगू. नकळतपणे आपण रागाच्या आवेशात आपण काही बोलून गेलो तर आपण आपलीच कर्म अजून वाढवतोय आणि त्याचं वेगळं पाप भोगायला परत आपण ह्या जन्मातही भोगणार, पुढच्या जन्मही भोगणार. इतकं सिरियस हा टॉपिक आहे. तर हे दोन मतितार्थता आहेतच. मला एक सांगावं असं वाटतं की जसं श्रीपाद श्रीवल्लभ आहे तसं आता यातले बरेचसे प्रसंग म्हणजे कॉमनली आढळतात. म्हणजे जसं की श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृतामध्ये दिलेलं आहे की तिरुमलदास नावाचे जे एक जण श्रीपाद स्वामींचे भक्त होते, ज्यांचा पुढचा अवतार म्हणजे किंवा जन्म म्हणजे गाडगे बाबा. तर तिरुमलदास यांना त्यांचा एक मुलगा होता रविदास. तो रविदास जो होता तो कुरवपूरमध्ये श्रीपाद स्वामींची सेवा करायचा. तोच रविदास त्याच्याच मनात एक दिवशी आलं, नदीमध्ये एक यवन राजा जो होता, तर यवन राजा जो होता त्याचे भरपूर लवाजमा आणि सगळं मोठी ते नाव वगैरे बघून तो असा अवाक झाला की एवढी मोठी संपत्ती, केवढा उपभोग, काय पुण्य असेल.
तर त्याच्या मनात विचार आले की ह्याचं काय पुण्य असेल मागील जन्मातलं की त्याला एवढं सगळं मिळालं. त्याच्या मनात तो भाव येऊन गेला. याचा उल्लेख श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत आणि श्री गुरुचरित्र दोन्ही मध्ये आढळतो. आणि मग तोच रविदास त्यानंतर मग तो ज्याच्यामध्ये दिलेले म्हणजे गुरुचरित्राचाही दिलेले की तो मग पुढच्या जन्मी यवन राजा झाला. आणि शिवाय त्याने प्रार्थना ही देखील केली की मला सगळी संपत्ती जरी मिळाली तरी मला तुमचा भक्त राहायचं आहे, तुमच्या चरणाचा दास मला ठेवा. त्यामुळे मग श्रीपाद स्वामी पण किती म्हणजे अभयदान त्यांनी दिलं की त्यांनी वचन दिलं की मी जेव्हा येईल तेव्हा मी तुला भेटेल आणि त्यावेळेला मग तुला लक्षात येईल. हे सगळे प्रसंग मी का सांगतो हे नंतर सांगतोच मी तुम्हाला. नंतर अजून एक प्रसंग येतो बघा की मला तर नेमकं नाव आठवत नाहीये, पण एक जण होते श्रीपादांचेच भक्त. तर त्यांनी ते कायम अन्नदान करायचे आणि ते व्यापाराच्या निमित्ताने बाहेर गेले होते. तर तिकडे काही चोर होते. त्या चोरांबरोबर ते नेमके चालले होते आणि त्यांना माहित नव्हतं की ते चोर आहेत आणि त्यांचे मनसुबे वाईट आहेत. त्यांनी ठरवलं होतं की याला आपण गुफेपाशी जाऊ आणि मग याचा शिरच्छेद करू आणि सगळी संपत्ती लुबाडू. तर त्याच प्रसंगाचा पण उल्लेख दोनही ग्रंथांमध्ये सुरुवातीच्या अध्यायांमध्ये आहे की त्यांचा शिरच्छेद होतो. तर टोटल 4 जण असतात. 3 जणांना जसं ते त्या भक्ताचा श्रीपादांच्या भक्ताचा शिरच्छेद करतात संपत्ती लुबाडण्यासाठी एका गुफेमध्ये. तर ते झाल्यानंतर तिथे एक साधू प्रकट होतो आणि तो त्रिशूळाने म्हणजे आता काय बोलू मी कोणाबद्दल बोलतोय, परमात्म्याबद्दल. तर काय फास्ट असतील ते बघा की ते इतक्या फास्ट 3 जणांचा पटकन पापण्या मिसकळेपर्यंत 3 जणांचा शिरच्छेद त्यांनी करून झाला. आणि चौथा त्यांना फक्त शरण आला, गुडघ्यावर बसून फक्त शरण आला आणि त्याचे पापही कमी होते म्हणून त्याला अभयदान दिलं, त्याला सोडून दिलं. आणि मग त्याला सांगितलं, विभूती त्यांनी प्रकट केली आणि सांगितलं की विभूती घे आणि त्याच्या मानेला लाव आणि ते मुंक म्हणजे जे काय त्याचं शिर आहे ते लाव, चिकटव. आणि तो झोपेतनं उठल्याप्रमाणे परत जागा झाला. मी इतका भाग्यवान आहे, मी तुम्हाला सांगतो. माझी जेव्हा दुसरी यात्रा झाली पिठापूर करोपूरला, त्यावेळेला मी त्या स्थानाला जाऊन आलोय. आणि त्या स्थानी म्हणजे बऱ्यापैकी लोकांना हे माहित नाही स्थान, पण तिकडे आहे. म्हणजे आता ते गुफा ती तशीच आहे. गुफेच्या आत तिकडे जसं पिठापूरला दत्तात्रय, श्रीपाद श्री वल्लभ आणि नरसिंह सरस्वती अशा मूर्त्या आहेत, सेम तशा त्या मूर्त्या आहेत तिकडे. आणि हे सगळं झाल्यानंतर जेव्हा म्हणजे आता हा सगळा प्रसंग झाला, पहाटेची वेळ होत होती जसं गुरुचरित्रात दिलंय. तर त्यांचा जो भक्त होता तो जागा झाला आणि तो म्हणाला काय झालं हे सगळं. मग त्याने ज्याला अभयदान दिलं होतं श्रीपाद स्वामींनी किंवा नरसिंह सरस्वतींनी म्हणू आपण, तर त्याने सगळा प्रसंग घडलेला सांगितला. आणि मग त्याने बघितलं, त्याने सांगितलं की या भिंतीमुळे ते लुप्त झाले. ज्या भिंतीकडे त्याने इशारा केला त्या भिंतीपाशी आजही तिकडे 3 मुख, त्रिशूळ आणि अभयहस्त म्हणजे उजवा हात आणि गाय हे अजूनही क्लिअर, म्हणजे असं वाटेल की एखाद्याला ड्रॉइंग काढलंय, पण अजूनही ते डोळ्यांना आपल्याला दिसतं. असं ते स्पष्ट ते तिकडे क्लिअर दिसतात. ते असे गायब तिकडे गेले, ते अजूनही त्या भिंतीमध्ये आहेत असं माझं ते पूर्ण धारणा आहे. आणि मला दर्शनही झालंय, मी फोटोजही आहेत, पण मी सर्च करतो पण सापडत नाहीत. पण आता अर्थात त्यांची इच्छा. हा एक प्रसंग आढळतो. असे बरेचसे प्रसंग आहेत की जे श्रीपाद श्री वल्लभ आणि श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत आणि गुरुचरित्र यातले कॉमन आढळतात. तर याचं कारण हेच की म्हणजे आता त्यांना म्हणजे दाखवून द्यायचं आहे की दोन्हीची महती केवढी आहे ती. आणि अर्थातच मी हे म्हणेल की बऱ्याच जणांनी आपल्याही गोष्टीला म्हणजे श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृताबद्दल जे मी बोललोय तर ह्या गोष्टीला बऱ्याच जणांनी अपोज केला. अर्थात ही आता स्वामींची इच्छा म्हणून, कारण स्वामींची इच्छा असेल त्यांच्याकडेच तो ग्रंथ येतो, त्यालाच तो कळतो, पटतो, आता त्यांची इच्छा. आणि आता गुरुचरित्राबद्दल मी एक सांगू इच्छितो. गुरुचरित्र या ग्रंथामध्ये असे सुरुवातीच्याच काही पाठामध्ये काही असे वर्णन येतं की ज्यामध्ये श्री गुरु नरसिंह सरस्वती हे तुम्हाला लगेचच मोक्ष प्रदान नाही करत. अच्छा. हे तुम्हाला काय करतात, ते तुम्हाला तुमचे भोग भोगायला सांगतात, लावतात. किंवा आता त्यांची जी बहीण, तिची सख्खी बहीण नरसिंह सरस्वतींची, तिचं लग्न म्हणजे आता ते जेव्हा संन्यास धारण करतात, ते जातात काशीमध्ये संन्यास ग्रहण करतात, ते परत येतात. संन्यासाबद्दलचे आता परत तो एक वर्णन मला आठवतोय. श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृतामध्ये एक वर्णन आहे. त्यामध्ये एक साधू जेव्हा श्रीपादांना भेटतो, श्रीपाद स्वामी त्याला भेटतात आणि त्याबद्दलचं त्याचं वर्णन आहेच आहे. श्रीपाद स्वामी त्याला म्हणतात की पुढील जन्मात तू विद्यारण्य महर्षी म्हणून संन्यास घेशील आणि प्रख्यात होशील.
आणि तुझा शिष्य म्हणजे काय एक विद्वान असेल आणि त्याचा शिष्य तूच परत होशील. बरं. आणि मग तू कृष्ण सरस्वती हे रूप धारण करशील आणि त्यावेळेला तुझ्याकडनं संन्यास दीक्षा मी ग्रहण करेल. हे त्यांना म्हणजे काय म्हणतात आशीर्वाद दिला होता काशीमध्ये. आणि तसंच घडलं. आणि गुरुचरित्रामध्ये एक अध्याय स्पष्ट दिलेलं आहे की महादेवापासून ती गुरु परंपरा कशी सुरू होते आणि मग ती नरसिंह सरस्वती कुठल्या गुरु परंपरेत आलेले आहेत हे सगळं स्पष्ट दिलेलं आहे. म्हणजे अगदी गुरु परंपरा आहे. म्हणजे काय गंमत आहे बघा की साक्षात परमात्मा देखील गुरु परंपरेमध्ये आला. ते म्हणजे किती मोठी विशेषता आहे. आणि त्यामध्ये दिलंय हे सांगितलंय की गुरु परंपरा याची महती कळावी यासाठी हे सगळं दिलेलं आहे. तर हे दोन्ही प्रसंग येतात बघा, म्हणजे दोन्ही कॉमन गोष्टी आल्यात त्यामध्ये. म्हणून श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अतिशय महत्वाचा ग्रंथ. तर मगाशी मी सांगितलं बहिणीबद्दल. तर त्यांची बहीण जेव्हा आता ते संन्यास दीक्षा घेऊन मग परत लाडकारंजाला परत आले तर त्यांची बहीण त्यांना भेटायला आली. ती म्हणाली की मग तिच्याही त्या अडचणी सांगत असते. तर त्यावेळेला मग ते सांगतात की तुझ्या मागील जन्मातले कसे अपराध आहेत आणि मागील जन्मात तुझ्याकडनं काय काय अपराध घडले, तुझ्याकडनं काय काय चुका घडल्या, हे सगळं ते स्पष्ट सांगतात स्वतःची सख्खी बहीण असूनही. आणि मग तिला म्हणतात की नाही हे काही भोगणं हे अनिवार्य आहेत. बर. तर मला असं एक प्रश्न आहे की म्हणजे उत्तरच आहे म्हणेल मी, पण तरी हा प्रश्न दर्शकांनाही विचारायचा आहे की सख्ख्या बहिणीलाही ते म्हणतात की नाही काही भोग भोगणं अनिवार्य आहे. तर आपण कोण आहोत? ते आपल्याला प्रत्येकाला काही ना काहीतरी भोग आहेतच. आणि गुरुचरित्र हा जरी म्हणजे एक म्हणू की जे आराध्य आहे त्यातलं श्री गुरु नरसिंह सरस्वती हे जरी संन्यास आश्रमी होते तरीही ते तुमच्या सगळे भोग भोगायला यामध्ये इंद्रिय तृप्ती असो किंवा वासनामय देह म्हणजे अगदी ऐश्वर्य उपभोगणं वगैरे म्हणू, या सगळ्या गोष्टीलाही त्यांनी डावलं नाहीये. कारण त्यांचं म्हणजे प्रामाणिकपणे असं ग्रंथामध्ये असं म्हणून एक प्रकारे की त्यांचं थोडक्यात त्यांचा म्हणण्याचा हेतू असा की लगेच मोक्ष देणं हे शक्य नाही. का? कारण आपल्याला ती परिपक्वता यायला पाहिजे. आपल्याला मोक्षाची महती कळली पाहिजे अर्थात. तर तेवढं कळलं तर अर्थ आहे, नाहीतर काय अर्थ नाही. आणि मी तर म्हणतो की रविदास जो श्रीपादांचा शिष्य भक्त होता ज्याने म्हणजे त्यांना मनात विचार आला मग तो यवन राजा पुढच्या जन्मी झाला, तो पण हे किती म्हणजे भाग्यवान मी म्हणेल की सगळं राज उपभोग त्याने तर घेतला पण शेवटला तरी नंतर त्याला विरक्ती आली. आणि काय गंमत बघा की विरक्ती येण्याच्याच काळात त्याला परत त्याचे मागील जन्मातलेच गुरु परत भेटले. आणि साक्षात गुरु म्हणजे काय गुरु नाही हो, साक्षात परमात्मा गुरुरूप होऊन त्याला भेटला. आणि मग त्याला हे सगळं मिळालं. तर हेतू गुरुचरित्राचा हा की सगळ्यामध्ये राहा पण कोणाचे होऊ नका आणि कोणाचे अडकू नका. आपण सगळ्याचा उपभोग घ्यायचा आहे पण अलिप्त राहून घ्यायचा आहे असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे भले तुम्ही संसारी असलात तरी संसारी असूनही आपल्याला एक प्रकारे संन्यास आश्रमी असल्याप्रमाणे आपल्याला हळूहळू करत जसं वय वाढेल तशा आपल्या इच्छा आकांक्षा वासना गरजा कमी करणं गरजेचं आहे. मग आपल्याला आनंद टिकवता येऊ शकतो आणि मग खऱ्या अर्थाने आपल्याला मुक्ती मिळू शकते. असं सगळ्यांना सांगणं म्हणजे मी माझं ऑब्झर्वेशन सांगितलंय गुरुचरित्राच्या बाबतीत. पण माझं म्हणजे जसं श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत आहे तसंच गुरुचरित्र आहे, तसंच गुरु लीलामृत आहे. त्यामुळे बरं झालं तुम्ही हा उल्लेख केला, त्यामुळे मला या ग्रंथाबद्दल हे बोलता आलं. आता काही दिवसांपूर्वी शेखर साने आले होते, प्रसिद्ध चित्रकार पॉडकास्ट. तर त्यांनी आध्यात्मिक पद्धतीने नाही पण एक सिंपल लँग्वेज मध्ये त्यांनी हे असंच सांगितले की त्यांना श्रीपाद श्रीवल्लभ आहेत ते टीनेज मधले वाटतात, म्हणजे लहान काय म्हणतात स्वरूप. नृसिंह सरस्वती जे आहेत हे मधल्या पिरियड मधले की जसं आपले वडील असतात त्याप्रमाणे नृसिंह सरस्वती आणि स्वामी जे आहेत ते आजोबांसारखे वाटतात. तर त्यामुळे तिघांचेही आपण काय म्हणतो उपासना किंवा पारायण त्या पद्धतीने आहे की श्रीपाद श्रीवल्लभांचे नियम किंवा असे एकदम कडक नाही आहेत पण हेच नृसिंह सरस्वतींचे नियम अगदी कडक आहेत कारण ते वडिलांसारखे आहेत. आणि स्वामी जे आहेत ते एकदम आजोबांसारखे आहेत. चुका जरी झाला आणि आपण शरण गेल्यावर आजोबा जसे आपल्यावर प्रेम करतात त्या प्रकारे त्यांचं प्रेम आहे. तर जसं तुम्ही सांगितलं तुम्ही आध्यात्मिक पद्धतीने आणि यांनी सांगितलं तर शेखर सारेंनी ते पण छान सांगितलं त्यांनी. त्यांचं ऑब्झर्वेशन हे नक्कीच खूप छान आहे आणि खूपच छान, म्हणजे मला आवडलं त्यांचं हे सांगणं, फारच छान. हा उल्लेख झाला त्यावर मला अजून एक प्रसंग आठवला. जेव्हा श्रीपाद स्वामी म्हणतात बापनाचार्यूंना जे त्यांचे आजोबा त्यांचे इतके मोठे मोठे जन्म होऊन गेलेत
त्यांच्याबद्दलही एक उल्लेख येतो श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृतामध्ये की तुमच्यामध्येही अजून काही वासना शेष आहेत, तर त्यामुळे तुम्हाला परत जन्म घ्यावे लागतील असं त्यांना काय काय सांगितलेलं आहे, त्यामध्ये दिलेलं आहे. तर त्यांना जन्म घ्यावा लागेल पेक्षा त्यांनी त्यांच्यावरचे जन्म स्वतः घेतले, अशातलाही भाग आपण समजू शकतो. म्हणून तर ते म्हणाले ना की पुढच्या जन्मी जेव्हा मी नृसिंह सरस्वती अवतार धारण करेल त्यावेळेला मी हुबेहूब तुमच्यासारखा दिसणारा असेल. त्यामुळे जे नृसिंह सरस्वतींचं रूप आहे तसेच्या तसे बापूंनाच्याकडे दिसायचे, असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे हे दोन्ही वचनं झाली सार्थकी. दुसरा अजून एक उल्लेख येतो बघा की एक कश्यप गोत्रीय ब्राह्मण होता जो ज्याचा मुलगा मतिमंद होता. मग त्याला त्यांनी सांगितलं की म्हणजे त्यांनी प्रार्थना केली श्रीपाद स्वामींना की माझा मुलगा बृहस्पतीप्रमाणे विद्वान व्हावा, आणि तो मतिमंद असल्या कारणाने तो आणि त्याची आई हे तो मतिमंद मुलगा आणि त्याची आई हे आत्महत्या करायला चालले होते. आणि तिकडे श्रीपाद स्वामी प्रकट झाले. ते तिकडे नुकतेच ते स्नान करत होते आणि ते बाहेर आले, आणि म्हणजे काय भाग्य असेल बघा, तिथे स्नान करतात आणि नेमकं त्यांच्या समक्षात. आणि मग श्रीपाद स्वामींनीच त्याला अडवलं आणि त्याला सांगितलं की प्रदोष व्रत कर, शिवपूजन कर. मग तिने प्रार्थना केली, ती म्हणाली की मला तुमच्यासारखा मुलगा प्राप्त व्हावा पुढच्या जन्मी. स्वामी बोलण्याच्या ओघात जसं मी सुरुवातीला सांगितलं की दत्तात्रयांचा हा विलक्षण स्वभाव आहे, ते एकदा प्रसन्न झाले तर आपल्या प्रसन्नतेची व्याख्या काहीही असू शकते. की मी प्रसन्न झालो तर मी हे देईल किंवा मी हे मागेल. परमात्म्याची प्रसन्नतेची व्याख्या साधारण नाही आहे. आपल्यासाठी जो आनंद असतो तो असा ठराविक काही कालावधीपुरता असतो. परमात्म्याचा आनंद हा परम आनंद असतो जो न संपणारा असतो. तर ते अभय असे सहज देतात. त्यांनी सहज तथास्तु म्हणून सांगितलं. नंतर त्यांना लक्षात आलं की माझ्यासारखा असं कोण आहे, अख्ख्या भूमंडल काय पृथ्वी अनंत कोटी ब्रह्मांडात कोणी नाही आहे, कारण सगळं काही मीच तर व्यापून आहे. मग ती बाध्य म्हणजे ते काय म्हणतात ना, ते शब्द पद्धतीने ते वचनबद्ध झाले, आणि मग त्यामुळे त्यांना अर्थातच जन्म यावा लागला. त्यामुळे तर हे पण उल्लेख येतात या सगळ्यामध्ये. तर तुम्ही जसं सांगितलं सिद्धहस्त चित्रकार शिखर साने यांच्याबद्दल यांनी खरंच खूप चांगलं वर्णन केलं. हे मला खूप आवडलं आणि हे सगळं खरंच खूप छान. वा. आता पॉडकास्टच्या शेवटाकडे येताना मला तुम्हाला हा प्रश्न विचारावासा वाटेल की आत्ता इतक्यात स्वामींबद्दल एका काय म्हणतात कार्यक्रम म्हणूयात काय त्या परिषदेमध्ये अशा पद्धतीने बोललं गेलं, आपण नाव नको घ्यायला, थोडं विचित्र पद्धतीने बोललं गेलं, आणि आय एम शुअर की तुम्हाला या रिलेटेड खूप लोक विचारत असणार आहे की तुमचं मत काय. आणि चॅनलवर पण हे बोललं जातंच की कारण ज्या प्रकारे ते बोललं गेलं हे अत्यंत चुकीचं आहे असं मला वाटतं. तर त्यावर तुम्हाला काय बोलावं असं वाटेल? मी माझी काही मतं मांडतो. एक सनातन संस्कृतीमध्ये काही मंत्र किंवा श्लोक आहेत बघा. एक तर तुम्ही त्याचं शॉर्ट पार्ट तर नक्कीच ऐकलं असेल, पण मी पूर्ण पार्ट सांगतो. अयं निज परो वेती गणनाम लघुचेतसाम उदारचरितानाम तू वसुदैव कुटुंबकम. आता वसुदैव कुटुंबकम हे तर आपण ऐकलंय, पण याचा आधीच मी रिक्वेस्ट सगळं सांगितलं अर्थ. हे माझं ते त्याचं किंवा हा माझा तो लांबचा वगैरे हा जो कोणी भेद करतो लघु चेतसाम, तर तो लघु म्हणजे नॅरो माइंडेड थोडक्यात असा असतो. पण उदार चरित्रवाले हे संपूर्ण विश्वाला आपलं कुटुंब मानतात. हा श्लोक देणारी संस्कृती कोणती? सनातन संस्कृती अर्थातच. तर म्हणजे इतकी विशाल अंतःकरणाची आपली संस्कृती आहे, यामध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. मला आश्चर्य वाटतं या सगळ्या लोकांचं की जे असं सगळं म्हणतात बोलतात. तर आता अजून एक मी थोडंसं एक उदाहरण म्हणजे मी प्रश्न पण विचारतो छोटासा आणि त्याचं उत्तर हे नंतर देतो. आता बघा वारकरी संप्रदायामध्ये आता मला हे काय सांगायला नको वेगळं की जो पालखीचा जो कालावधी असतो, जे पालखीला जातात, तर असे अनेक उदाहरणं मी पाहिलेली आहेत आणि माझ्या ओळखीतही काही लोक आहेत की जे नास्तिक होते आणि केवळ काहीतरी ते त्यांच्या प्रोफेशनचा एक पार्ट आहे, म्हणजे त्या पालखीमध्ये त्यांचा कुठला तरी प्रोफेशनचा पार्ट आहे आणि त्यांना पैसा मिळणार आहे म्हणून ते केवळ गेले. असेही काही लोक मी पाहिलेले आहेत. आणि ते गेले, त्या लहरी त्यांना अशा लागल्या की ते आज म्हणजे ते म्हणतात की पालखी मिसच नाही करायची. आणि 18 वर्षांपासून चालू आहेत पालख्या, ते जातातच, कारण इतका परमानंद लहरीमध्ये ते असतात. तर यामध्ये एक काय म्हणू आपण त्याला मंत्र म्हणू किंवा भजन म्हणू,
त्यामध्ये एक खूप छान आहे, मला पर्सनली फार आवडतं. ओके. बरेच जण म्हणतात बघा की सुरुवात निवृत्तीने करतात, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम हे म्हणतात, आणि याचं एक भजन असतं. हे मला अतिशय आवडतं आहे. तर यामध्ये बऱ्याच जणांची समज काय आहे की यामध्ये उल्लेख कसा होतो, तर 1200च्या काळातले संत, मग मधल्या काळात एकनाथ महाराज होऊन गेले, म्हणजे ते 1400च्या काळात, मग 1600च्या काळातले आपले तुकाराम महाराज वगैरे, तर असा उल्लेख येतो असं त्यांचं म्हणणं आहे. तर अर्थ ते आहेच आहे, बरोबर आहे. आता मी थोडंसं नावासहित थोडीशी फोड करून अर्थ सांगतो थोडासा. निवृत्ती, आता मी मागे आपल्या एका पॉडकास्टमध्ये सांगितलं होतं बघा की मनुष्य आणि त्याचे ऑरा जे आहे, तर त्याच्या ऑरामध्ये त्याचे विचार फिरत असतात, संकल्प विकल्प सगळे. तर आपण म्हणतो ना चांगली आणि वाईट प्रवृत्ती. हो. प्रवृत्ती म्हणजे पुढे, तर आपली वृत्ती बाहेर डोकावतीये, तर त्यालाच प्रवृत्ती म्हणतो आपण. म्हणजे कुठे ना कुठेतरी विषय थांबलाय, सजग झालाय आणि परमेश्वर अर्पण झालाय असा अर्थ होत नाही. कुठे ना कुठेतरी अधिकार स्वतःकडे समजतोय मनुष्य, त्याला म्हणतात प्रवृत्ती. निवृत्ती म्हणजे सगळ्यातनं मुक्त झालाय. मग त्यावेळेला ऊर्जेचा प्रवाह बाहेरून आतल्या आत, म्हणजे तो पूर्ण केंद्रित आपल्या आतमध्ये, जो आपल्या आत्म्याचं स्थान आहे सच्चिदानंद स्वरूप, तिथपर्यंत प्राण केंद्र चालू. तर यालाच म्हणतात निवृत्ती. तर निवृत्ती याचा अर्थ असा की इच्छा, आकांक्षा, वासना, अपेक्षा किंवा अजून विचार, या सगळ्यांची म्हणजे काय म्हणतात, या सगळ्याचा स्तर कमी करणे. ओके. गरजा कमी करणे. ओके. हे करत राहिलो की मग आपण सगळ्यातनं हळूहळू निवृत्त व्हायला लागतो. आपण भक्ती रसामध्ये समरस होतो आणि मग हळूहळू होतं काय, म्हणजे निवृत्ती अर्थ झाला. ते झालं की पुढे काय होतं, ज्ञान तेज आपलं वाढतं, आपल्याला ज्ञान प्राप्ती होते. ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर काय होतं, प्रपंच सोपा होतो. सोपान, प्रपंच सोपा होतो. प्रपंच सोपा झाला. सोपानचा अजून एक अर्थ आहे, सोपान म्हणजे विधी. ओके. हिंदीमध्ये अजून असे काही शब्द वापरले जातात की आपण म्हणतो ना की याचा विधी कसा आहे, याची पद्धत काय आहे. हिंदीमध्ये असे काही शब्द आहेत की इसका सोपान इस हिसाब से होता है. अच्छा. तर सोपान म्हणजे पद्धत पण म्हणतो आपण. प्रपंच सोपा होतो. प्रपंच सोपा झाला त्यानंतर आपल्याला काय प्राप्ती होते, मुक्ती. लक्षात, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, हे झालं. मुक्ती प्राप्त झाली. मुक्ती प्राप्त म्हणजे जसं आपण मुक्ती प्राप्तीच्या मार्गावर येतो त्यावेळेला आपल्याला लक्षात येतं की कितीही रूप धारण केली तरी एकच नाथ आहे. एकच नाथ आहे, परमात्मा एकच आहे याची आपल्याला जाणीव होते. किती रूप धारण केली तरी एकच नाथ, एक नाथ आहे हे आपल्याला कळलं की आपण स्वरूपामध्ये अडकत नाही. मग आपली भक्ती सगुणाकडनं निर्गुणाकडे जाते. मग सगुणाकडनं निर्गुणाकडे जाताना जे मी मागेही सांगितलेलं आहे की आपल्याला मुक्ती प्राप्त करायची असेल तर 3च गोष्टी आहेत, ध्यान, मौन आणि नाम. एकनाथ नामदेव तुकाराम. नामदेव म्हणजे काय, तर नाम हेच परमात्मा स्वरूप आपण मानतो. म्हणजे काय, तर जे उच्च कोटीचे संत असतात ते नंतर दृष्टांत होणं, अनुभूती येणं वगैरे याला तेवढं प्राधान्य देतच नाहीत, कारण त्यांना पूर्ण समरस व्हायचंय, म्हणजे त्यांना नामामध्ये विलीन व्हायचंय. आता काही प्रसंग तुम्ही ऐकले असतील बघा की ते आता मला पूर्ण तसे नाही सांगता येणार, पण एक प्रसंग आहे बघा की एक राजा होता, त्याचं म्हणजे प्रभू श्री रामचंद्र यांच्याबरोबर वैर झालं. त्यावेळेला मग त्या राजाने मारुतीकडे मदत मागितली आणि मग तो मारुतीने नेमकं वचन दिलं. त्याला माहितच नव्हतं की त्याचा म्हणजे युद्ध कोणाबरोबर करावं लागेल, तर नेमकं प्रभू श्री रामचंद्र. आणि नेमकं प्रभू श्री रामचंद्र स्वतःच आराध्य स्वतःच्या समक्ष, त्याला लक्षात नाही आलं. पण काय ज्ञान तेच असेल मारुतीचं, तुम्ही विचार करा की मारुतीने स्वतःचं रक्षण रामनामानेच केलं, रामापासून. म्हणजे रामबाण त्याला काही करू शकला नाही राम नामामुळे. म्हणजे हे कळलं नामाचं सामर्थ्य. तर निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ, मग नामदेव म्हणजे नाम हेच दैवत आहे आपलं, हे कळतं. आणि त्यानंतर तुकारामचा अर्थ काय होतो, ब्रह्मयोगिनी सुमंतई यांनी मला सांगितलेलं आहे. अतिशय म्हणजे उत्कृष्ट एक योग मला आठवतोय, तो म्हणजे तो प्रसंग, त्यामध्ये बरंच काय त्यांनी सांगितलं. त्यामध्ये आम्हाला आता नाथ पंथामध्ये सोहम दीक्षा म्हणजे सोहम साधना ही आमची कंपल्सरी भाग आहे. तर सोहम साधना ही साधना अशी आहे की
तुम्ही भक्ती मार्गात, ज्ञान मार्गात किंवा योग मार्गात, तिन्ही पैकी कुठल्याही मार्गात असला किंवा तिन्ही मार्गात असलात तरी सोहम साधना हे कॉमन आहे. कारण कुठलाच मनुष्य, कुठलाच जीव श्वास घेतल्याशिवाय आणि शिवाय सोडल्याशिवाय जिवंत नाही राहू शकत. त्यावरच सोहम साधना आहे. यामध्ये सुमंतांनी मला एकदा सांगितलं होतं, ब्रह्मयोगिनींनी, की साधना आपण इतकी एकनिष्ठतेने सातत्याने करायची आणि नंतर त्यामध्ये आपण अकर्तात्मक वृत्ती, की करणारा मी नाही, हा भाव आपला इतका दृढ व्हावा, साक्षा भाव इतका दृढ व्हावा की नंतर साधना झाली काय नाही झाली काय, आपला परमानंद आणि परमशांती डळमळीत नाही झाली पाहिजे हे. आणि ह्याचाच अर्थ काय, तर त्याबद्दल त्यांनी एक छान उदाहरण दिलं होतं मला. संत कबीरांचं एक वाक्य, तर याचा अर्थ लोकांना नीट लक्षात येते, पण मी अर्थ नीट सांगतो तुम्हाला. राम ले हमारा नाम और हम करे आराम. तर लोकांना हे कळायचंच नाही. तर याचा अर्थ लोकांना वाटतं की रामाने आमचं नाव घ्यायचं आणि आम्ही आराम करायचा, म्हणजे काय, सोहम. अच्छा. आणि याचबद्दल कृष्णाने पण एक वर्णन केलेलं आहे की जो अनन्य भावाने मला शरण आलेला भक्त असेल तर त्याचा योगक्षेम तर मी चालवतोच. अजून एक वर्णन येतं की जो मला पूर्ण शरण आलाय, जो माझा महाभक्त झालाय, तर तो माझं काय, मीच त्याचं नामस्मरण करतो. अच्छा. असे कृष्णाचाही उल्लेख येतो. तर याला म्हणतात सोहम तुकाराम. बर. म्हणजे काय, तर राम नाम हे आपल्याकडून आपोआप चालू राहणे आणि त्यामध्ये तो श्वास, म्हणजेच काय, श्वासावरती जप चालू राहणे. आणि श्वासावरचं आयुष्य आपलं. करेक्ट. तर श्वास जसे संपतात, श्वास संपला, देह आपल्याला सोडावा लागतो. बरोबर. जर नाम संकीर्तन चालू असतानाच जर देह सोडावा लागला तर पापणी मिचकवणं पण एक, पापणी मिचकवायच्या आतच आपण अशा एका मोठ्या परम नामवरती आपण जागे झालेलो असू की आपण अपेक्षा पण करू शकत नाही. हा आहे सगळा वारकरी संप्रदायाचा मी सगळा प्रसंग. म्हणजे हे मी एका कीर्तनातही ऐकलंय, पण थोडासा पुढचा पाठ मी थोडासा माझ्या पद्धतीने मांडला. हे सगळं करण्यासाठी आपल्याला एक म्हणजे संस्कार, सवय आणि संगत, ह्या 3 यांची शुद्धी असली पाहिजे. बर. अशा आपल्यापैकी आज आपण अशा समाजात राहतोय की आपल्या समाजात असे काही लोक आहेत की ज्यांचे अजून संस्कार, संगत आणि सवय या तिन्हीची शुद्धी नाहीये. काहीतरी चुकीचं वागणं, बोलणं, ऐकणं, ह्या सगळ्या गोष्टी प्रॅक्टिसमध्ये आहेत. त्यामुळे त्यांना ह्या सगळ्या गोष्टी कळणंही तेवढं, म्हणजे आपण अपेक्षाही करू शकत नाही त्यांच्याकडनं. आता तुम्ही गंमत बघा की रामचंद्रांबद्दल आपल्याला तर माहितीच आहे, रामायणाबद्दल क्वचित काही लोक असतील ज्यांना रामायण माहित नाहीये. आपल्याला सगळं माहिती आहे, आपण पाहिलंय, ऐकलंय, वाचलंय सगळं. एक उल्लेख त्यामध्ये येत नाही, पण आपल्याला माहित असला पाहिजे. आता मला एक प्रश्न आहे की आपण हे माहिती आपल्याला की प्रभू श्री रामचंद्रांना अजून एक नाव, प्रचलित नाव कोणतं आहे, मर्यादा पुरुषोत्तम. मर्यादा पुरुषोत्तमच का, तर सीता हरण झाला, हे सगळे गेले, म्हणजे राम आणि लक्ष्मण शोध घेत होते. मग अर्थातच ते मग नंतर किष्किंधा नगरीत गेले, मारुती, सुग्रीव वगैरे हे सगळे भेटले, ते सगळं बघितलं, प्रसंग वेगवेगळे सगळेच घडले. सीतामाई पण भेटलीच, म्हणजे रावणवध झाला, सीतामाई भेटली. आणि त्यानंतर पण म्हणजे तुम्ही गंमत बघा ना की एक प्रकारे काय झालं की लंकापतीला मारलं त्यांनी, म्हणजे प्रभू श्री रामचंद्रांनी मारला. विरक्ती, जसं मी आपला गुरुचरित्राचा मगाशी विषय निघाला, संसारात राहून विरक्ती कशी असावी रामासारखी, की तुम्ही स्वतःचं राज्य आहे, तुम्ही वेगळ्या राज्यातल्या राजालाही मारलंय, दुसरा राजा कोणावर उपस्थित राहिला तिकडे कोणी नाही. स्वतः राज्य उपभोग न घेता जो हकदार आहे, ज्याचा हक्क आहे, त्याला तिथे परत बसवलं. हे इतकी मोठी विशाल हृदय, इतकं म्हणजे विचारसरणी कोणाची असू शकणार. हे एक आहे. सीतामाईला ते घेऊन आले, परत आले. तर आता मला एक छोटं एक उदाहरण देतो. आजकालच्या जगात नवरा बायको म्हणा, मित्रमैत्रिणी, भाऊ बहीण, हे सगळे एखादी छोटीशी काय चूक झाली, सुरुवात कशी असते, तुला अक्कल आहे का, मूर्ख आहे का तू, सगळं आपण बोलतो. एवढा सगळा प्रसंग झाला, प्रभू श्री रामचंद्र एक शब्दाने सीतामाईला म्हणाले नाही, असे सगळे अपशब्द त्यांनी वापरले नाही. म्हणजे यालाच आपण मर्यादा पुरुषोत्तम म्हणू शकतो की जो रागाच्या आवेशातही अपशब्द वापरत नाही, रागाच्या आवेशातही कोणाचा अपमान करत नाही, मग त्याला आपण मर्यादा पुरुषोत्तम का म्हणू नये. असे अनेक कारण आहेत. म्हणजे तुम्ही ज्या प्रसंगाबद्दल सांगताय ज्यांनी अपशब्द वापरले,
तर अर्थात त्यांना मला हे सगळं सांगायचं आहे की त्यांना जे वाटतंय त्यांनी रामांबद्दलही, प्रभू श्री रामचंद्रांबद्दलही बोलले. तर मर्यादा पुरुषोत्तम म्हणजे काय ते मी आता सांगितलं. आता प्रत्येकाची आपापली विचारसरणी असते, तर मग मी हे माझ्या पद्धतीने मांडलंय. आता काही लोक यावरही म्हणतात की मग एवढं जर तुम्ही त्याला मर्यादा पुरुषोत्तम म्हणता, मग त्याने कसं काय स्वतःचा बायकोचा त्याग केला. आता एक साधी गोष्ट आहे की परमात्माचं स्वरूप ते पूर्ण ब्रह्मतत्व, पूर्ण अवतार, साक्षात राम आणि सीता हे दोघेही पूर्ण अवतार होते. तर यांचा एक उल्लेखही आढळतो की त्यांनी ते जेव्हा वनवासात होते आणि लक्ष्मणाला माहीत न होता दोघांचा एक संवाद आहे, त्यामध्ये प्रभू श्री रामचंद्र सीतेला सांगतात की आता आपण अशा आयुष्याच्या का वेगळ्या कडीला आहोत की इथे आपल्याला संयम बाळगणं अतिशय महत्वाचं आहे. आणि आता इथून पुढे परीक्षेचा कालावधी सुरू होतो. आणि नेमकं मग सीताहरण झालं. तर मग अर्थातच आता पहिली गोष्ट, हे अवतारी पुरुष यांना सगळ्या गोष्टी माहीत असतात. हे सगळं मनुष्याला एक आदर्श जीवन कळावं, उदाहरण मिळावं, यासाठी हे अवतरित होतात आणि त्यासाठी हे सगळं झालंय. अजून एक छोटा प्रसंग बघा की वसिष्ठ ऋषी त्यांचे गुरु होते. वसिष्ठ ऋषींनी, अर्थात त्यांचे फेवरेट कोण शिष्य, तर आश्रमामध्ये सगळ्यांना हे सगळं शिकवत होते. त्यावेळेला आता तो काळ म्हणजे काय सांगायचा, त्या काळात एवढा अधर्म नव्हता. आत्ताची जशी शिक्षण पद्धती तशी नव्हती, त्यामुळे काही विचित्र विचार घेऊन आपल्या देवी देवतांना नावं ठेवणं हा प्रकार तेव्हा नव्हता. तर त्यामध्ये असं होतं की सूक्ष्म ज्ञान वसिष्ठ ऋषी सांगत होते. त्यावेळेला प्रभू रामचंद्रांना त्यांनी बोलवलं, डोक्यावर हात ठेवला आणि मग त्यांना सांगत होते की सूक्ष्मदेह म्हणजे काय. तर त्यांचा दोघांचाही सूक्ष्मदेह बाहेर पडला. आणि त्यावेळेला वसिष्ठ, ज्यांचं आत्मज्ञान इतकं प्रबल, ते स्वतःच्या देहाला आणि रामचंद्रांच्या देहाला दाखवत होते एकमेकांना. म्हणजे ते दाखवत होते प्रभू रामचंद्रांना की हे बघ, हा जो धूर्त आहे, म्हणजे ते स्वतःला धूर्त म्हणाले, म्हणजे वसिष्ठ ऋषी, की जो स्वतःला गुरु समजतोय, हा बघ कसा गुरु समजतोय आणि हा याला शिष्य मानतोय, हे सगळं दाखवलं त्यांनी. आणि सेम असेच प्रसंग सांदीपनी ऋषी आणि कृष्णाचा देखील आहे. सूक्ष्म ज्ञानाबद्दल सांगताना, सप्तचक्र वगैरे सगळ्या गोष्टी सांगताना सगळ्या गोष्टी आहेत. तर ज्यांना एवढा आत्मज्ञान प्राप्त झालंय त्यांना अर्थातच सूक्ष्मातल्या बऱ्याचशा गोष्टी माहीत असतात. बरोबर. मग त्यांच्याकडनं ह्या गोष्टी ज्या आपण हे समाजाला दाखवण्यासाठी आहे, तर हा आपापला बोध म्हणून आपण, किंवा कदाचित ही परमात्म्याचीच योजना की ज्याने हीच योजना केली असावी की या प्रसंगाला एखाद्याने नावं ठेवावं आणि त्याने अपशब्द बोलावे आणि त्याची पापं वाढवावी, आणि अशा पद्धतीने आत्ताच्या युगामध्ये पण ते असे अनेक शिशुपाल निर्माण करत असावे. आपल्याला काय माहिती, असे अनेक लोक असू शकतात. हे तर आहेत. आणि दुसरं आपलं घडतं काय की आपल्याला ना चुकीच्या मिडिएवल काळामध्ये ना भारताने चुकीच्या अहिंसेचं काय म्हणतात ना पाठ घेतला. अहिंसा असावी तर कशी, म्हणजे प्रत्येकाला अहिंसा कोणाकडनं अपेक्षित आहे, तर फक्त सनातन हिंदू संस्कृतीकडनं. तर अहिंसा असावीच ना, तर मग ती कोणासारखी, कोणाकडनं घ्यावी. तर भगवान बुद्ध किंवा अजून 24 तीर्थंकर जैन संप्रदायाचे, ते यांच्याकडनं अहिंसा शिकावी ना. तर अहिंसा कशी असावी, तर परम शांतिमय, त्यांच्या स्वतःची परम शांती, साधारण शांती नाही, परम शांतीचा एवढा मोठा स्तर होता की ते ज्या ज्या नगरामध्ये जायचे तिकडच्या मनुष्यांच्या स्वभावामध्ये परिवर्तन व्हायचं, ज्यांनी बघितलं पण आहे, ज्यांना माहीतही नाहीये, आणि स्वभाव परिवर्तन व्हायचं. ते त्यांच्यामध्ये ज्ञान ते आपोआप स्फुरायचं, आतमध्ये जायचं, आणि मग त्यांच्यामध्ये आपोआप शांती निर्माण व्हायची. तर अशी अहिंसा असावी. अहिंसेमध्ये काय आहे, तर अहिंसामध्ये पक्षपातरहितपणा आहे, म्हणजे ते पक्षपातीपणा होत नाही त्यामध्ये. मिडिएवल काळामध्ये भारताने अहिंसा खूप चुकीची शिकलेली आहे, की म्हणजे अहिंसा म्हणजे फक्त हत्या न करणे, तर अशी नाही आहे. तर अहिंसा ही कायेने तर आहेच आहे, वाचेने मनाने देखील आहे. बरोबर. कारण आपण आम्ही अहिंसक आहोत असं म्हणतोय, पण तोंडाने जर शिव्या घालतोय, हे देखील चुकीचं आहे. आम्ही अहिंसक आहोत असं म्हणतोय, पण एखाद्याच्या स्वभावाचा आपण गैरफायदा घेतोय, किंवा आपण एखाद्याला इमोशनली त्याला ब्लॅकमेल करतोय, किंवा मग आपण स्वतःला त्रास करून मग आपलं उद्दिष्ट साध्य करून घेतोय, तर ही अहिंसा देखील चुकीची आहे. तर भारताने, मी तर खरं सांगतो की आपले जे खरे आदर्श होते त्यांना नीट ओळखावं, कारण जर आदर्श चुकले तर सगळं फसतं. सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखम् आपनुयात्. आता यामध्ये देखील सनातन संस्कृती काय सांगतेय, तर ही सगळ्यांसाठी प्रार्थना करते. ती म्हणते की सगळ्यांना सुखप्राप्ती व्हावी.
सगळे जण म्हणजे सगळ्यांचं आयुष्य चांगलं व्हावं, सगळे चांगल्या घटनांचे साक्षी व्हावे आणि कोणाच्याही आयुष्यात दुःख राहू नये अशी प्रार्थना केली जाते. म्हणजे आपली संस्कृती किती विशाल आहे. आणि गंमत बघा, तुम्ही जे बोलताय की आपण ज्या प्रसंगाबद्दल बोलतोय, आपले आराध्य किंवा आपले महापुरुष, आपले संत मंडळी, दैवत यांच्याबद्दल अपशब्द बोलणारे हे आपलेच तो. पण तरीही इथेही आपण किती सहिष्णू आहोत ही किती मोठी गोष्ट आहे. आणि खऱ्या अर्थाने आपण परमेश्वर कृपांकित अशा भूमीमध्ये जन्माला आलो. इथेच बघा, प्रत्येक यज्ञाच्या आधी, यज्ञाआरंभी किंवा यज्ञाच्या शेवटाला देखील पूर्णाहुतीनंतर एक प्रार्थना केली जाते आणि तो त्यालाच यज्ञ सफल झाला असं म्हणतो आपण. त्याला शांतीपाठ असं म्हटलं जातं. ओम देवहू ओम देवहू शांतिरंतरिक्षम शांती ही पृथ्वी शांतिरापः शांती रोषजय शांती वनस्पतीर मी त्या फ्लो मध्ये म्हणतो, आमचा जो फ्लो ठरलेला त्यावरच म्हणतो. नाही तर ओम देवहू शांतिरंतरिक्षम शांती पृथ्वी शांतिरापः शांती रोषजय शांती वनस्पतयः शांतिर्विश्वे देवाः शांतिर्ब्रह्म शांती सर्व शांती शांतिरेव शांती सामा शांतिरेधी. आता या शांती पाठामध्ये आपण काय बोललो, तर आपण सगळ्यांच्या शांतीसाठी प्रार्थना केली. मग हे वृक्ष, लता, वनस्पती आहेत, मनुष्य आहेत, सर्व प्राणी मात्र आहेत, अगदी पृथ्वी आहे, ब्रह्मांड आहे, आकाश, अंतरिक्ष आहे, आणि शिवाय यामध्ये पूर्ण ब्रह्म परमात्म्यासाठी पण शांतीची प्रार्थना आपण केली. म्हणजे आपण कोणाला नाही ठेवलं, यामध्ये सगळ्यांच्या शांतीसाठी आपण प्रार्थना केली. तर माझं असं म्हणणं आहे की खऱ्या अर्थाने सहिष्णू असलेला सनातन संस्कृती किंवा हिंदू धर्मामधल्या सर्व बांधवांनी जागृत होण्याची वेळ आली आहे असं मला सगळ्यांना सांगावं असं वाटतं. आपले आदर्श नीट ओळखा. आपले आदर्श नीट ओळखायला शिकलात तर मात्र आपलं आयुष्य नक्कीच परत आपण म्हणजे काय म्हणू आपण, आपलं सुलभ आयुष्य नक्की सुरू झालं असं म्हणू शकतो, किंवा आपलं भविष्य नक्कीच धोक्यात नाही असं आपण म्हणू शकतो. तर दादा, तुमचे खूप खूप आभार. तुम्ही पॉडकास्टवर आलात आणि आपल्या लोकांची म्हणजे सबस्क्रायबर्सची खूप इच्छा होती की आपला अजून एक पॉडकास्ट व्हावा, आणि वन ऑफ द बेस्ट आत्तापर्यंतचा आपला हा पॉडकास्ट झाला असं म्हणता येईल. कारण तुम्ही खूप छान सांगितलंच, आणि शेवटी जो एक मेसेज दिला तो अत्यंत महत्त्वाचा वाटला. तुम्हाला काय अजून सांगा असं वाटेल? मला मी जे बोलेल ते कमीच आहे, कारण कॉस्मोस्टर मीडिया या चॅनलमुळे इतक्या लांबून अनेक वेगवेगळ्या प्रकारचे स्वामी भक्तच नाही, इतरही जे खरंच देवभक्त आहेत की जे परमेश्वरामध्ये अंतर करत नाहीत, ते अशा प्रकारची खूप लोक मंडळी भेटले मला. आणि एक प्रकारे असं एक म्हणजे कुटुंब वाढत चाललंय आता. त्याचं कॉस्मोस्टार मीडियाचे मी आभार मानतो, तुमचे देखील आभार मानतो. आणि असेच चांगले लोक भेटत राहत आहेत, त्यामुळे इथे येणं म्हणजे अगदी स्वामींची इच्छा असं समजतो. आणि नेहमी जेव्हा तुम्ही येतात आम्ही पॉडकास्ट करायला सुद्धा एक पॉझिटिव्हिटी असते, एडिट करायला सुद्धा पॉझिटिव्ह म्हणजे मजा येते. त्यामुळे तुमचे पण खूप खूप आभार. आणि दादांचं जे आपलं चॅनल आहे त्याला आपण लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्या लिंक दिलेल्या आहेत. इंस्टाग्रामला फॉलो करा. आणि दादा, आपला पॉडकास्ट नेहमी संपताना आपण जे काय म्हणतात रिच्युअल आपलं आहे स्वीट टॉकचं, त्याप्रमाणे आपण एंड करूयात. पण आम्ही एक आता ॲडिशन केली की आधी आपण नुसतं फीस्ट बॉम्बने पॉडकास्ट एंड करायचो, तर आता आम्ही श्री स्वामी समर्थ म्हणून एंड. वा. त्यामुळे आपण आजचं पॉडकास्ट एंड करूयात. श्री स्वामी समर्थ.